अस्सलाम वालेकुम। नासिक वालों सब जाग जाओ, जफुरा ज्वेलर्स लेके आए हैं एकदम ये भाव में मजूरी 786 सिर्फ 3 दिन के लिए है। वो आप देखो फिर देखना क्या है क्या नहीं मुझे पता। जी हाँ 786 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिर्फ आपके लिए पर ग्राम मजूरी। ये सिर्फ 3 दिन है, 14, 15, 16 अगस्त इंडिपेंडेंस का खास तोहफा आपके लिए। नाशिकच्या पंचवटीतील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांनी गंभीर आरोप करत प्रशासन आणि कंत्राटदाराविरोधात आवाज उठवला आहे। महिनोन्महिने पगार रखडतोय, पीएफ ईएसआयसी जमा होत नसल्याचा आरोप, पगारातून रिफंडच्या नावाखाली पैशांची वसुली, सेफ्टी किटच्या नावाखाली कालबाह्य साहित्य आणि आवाज उठवला तर थेट कामावरून काढण्याची धमकी। हा नेमका प्रकार काय आहे? गरीब कामगारांच्या कष्टाच्या पैशांवर कुणाचा डोळा आहे? इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून स्वच्छता सेवक म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना गेल्या 7 महिन्यांपासून पगार वेळेवर मिळत नाही। दर महिन्याचा पगार 2 ते 3 महिने उशिरा। एवढंच नाही तर मूळ वेतन किती आहे याची स्पष्ट माहिती दिली जात नाही आणि नियमित पे स्लिप ही मिळत नसल्याचा कामगारांचा आरोप आहे। सगळ्यात गंभीर आरोप आहे तो रिफंडच्या नावाखाली पैशांच्या कथित वसुलीचा। कामगारांच्या म्हणण्यानुसार आधीच कमी मिळणाऱ्या पगारातून सुपरवायझर्सकडून पैसे मागितले जातात। पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची किंवा रिकव्हरीची धमकी दिली जाते असा आरोप करण्यात आला आहे। कामगारांचा सवाल, कष्ट आमचे, पगार आमचा, मग आमच्याच पैशांची वसुली कशासाठी? महिला कर्मचाऱ्यांचाही मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ड्युटीच्या वेळेनंतर फोन करून रिफंडच्या पैशांसाठी त्रास दिला जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे। हॉस्पिटलसारख्या ठिकाणी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। हँड ग्लोव्ज, मास्क आणि आवश्यक सेफ्टी किट पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप आणि मिळणाऱ्या काही साहित्याची एक्सपायरी डेट झालेली असल्याचेही कामगार सांगतात। आता प्रश्न असा, रुग्णालयात संसर्गाचा धोका पत्करून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कुणाची? पीएफ आणि ईएसआयसी बाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। कामगारांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 महिन्यांपासून पीएफ आणि ईएसआयसी जमा झालेला नाही। बाबत विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। 4 ऑगस्ट रोजी तर परिस्थिती आणखी चिघळल्याचा कामगारांचा दावा आहे। मुख्य कंत्राटदार श्री दिगंबर विठ्ठल नाडे हॉस्पिटलमध्ये राऊंडवर आले असताना कामगारांनी आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र कामगारांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी कामावरून काढण्याची धमकी देण्यात आली आणि मेमो देण्यास सुरुवात करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। एक्सपायर ग्लोव्ज, मास्क वापरा तुम्ही, म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणी। मित्रांनो हे बा बघ आता याच्यावर किती एक्सपायरी बघ, एक्सपायरी बघ ते काही इडायचं ना हां 2000 नाही हे मॉडेल आता हे बघ हे मास्क याच्यावर हे मास्क नाही काहीच नाही तेच आहे त्याच्यावरच हे तर आत्ता संपणार आहे म्हणून हे आम्हाला दिले। फिनेल मध्ये सुद्धा पाणी मिक्स करून वापरतात, पूर्ण फिनेलच्या बाटल्या नाही ते। डांबर गोळ्या बा कसे त्यांचं मटेरियल म्हणजे बा हे मटेरियल असे म्हणजे आमच्या सुद्धा जीवासोबत खेळून राहिले ते, त्यांच्या जीवाशी तर खेळतच आहे पण याच्यात आमचा सुद्धा विचार करत नाही ते। बा हे कर्मचाऱ्यांना काय आजार होतील काय होतील, आम्हाला पीएफ एसआय कार्डसाठी सुद्धा आम्हाला 10 ते 20 वेळेस आम्हाला फोन करावा लागतो तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला तो आम्हाला म्हणतो तुझा पगार उद्या तुला येईल, जास्त बोलू नको आणि उद्यापासून कामाला येऊ नको। आणि आमचं रिफंड घेतलं नाही पाहिजे आणि मूळ वेतन आम्हाला कळालं पाहिजे किती आहे ते। पेमेंट स्लिप पण भेटली पाहिजे आम्हाला बरं महिन्याला। आणि महिना टू महिना आम्हाला पगार झाला पाहिजे। 3-3, 4-4 महिने आमचा पगार होत नाही तर महिने टू महिना पगार झाला पाहिजे आमचा। आणि शक्यता ही कॉन्ट्रॅक्टची जी भरती ती कॉन्ट्रॅक्टची भरती बंद करून तुम्ही कम से कम किमान वेतनावर तरी घ्या, ही अशी आमची एक विनंती। आणि आम्हाला जे काही मेमो वगैरे देतात जे म्हणजे दमदाटी करता कॉन्ट्रॅक्टर येऊन, ही अशी काही गोष्ट व्हायला नाही पाहिजे। मेमो कशामुळे देत आहे आम्हाला ते त्यांच्या
कंपनीच्या लेटर हेडवर आम्हाला मेमो दिला पाहिजे त्यांनी. ते कागदावर मेमो का बरं देत आहे आम्हाला? लेटर हेडवर मेमो द्यायला पाहिजे त्यांनी. आणि आमच्या कागदपत्रांवर बळजबरी सह्या करायला बुवा आणि कोरे आमच्यावर पेपरवर सह्या घेतलेल्या आहे त्यांनी कामाला जॉईन व्हायच्या वेळेस. तर असं का बरं? आम्हाला वाचून पण दिलेलं नव्हतं आणि लागायच्या वेळेस आम्हाला अगोदर सांगितलं नाही का म्हणे तुम्ही कामाला लागा. नंतर आम्हाला 1-2 महिन्या झाल्यानंतर आम्हाला सांगता का तुम्हाला रिफंड द्यावाच लागेल, तुम्ही कोणाकडे पण जा, सगळे लोक आम्हाला मॅनेज असतात. असं का बरं? एकीकडे स्वच्छता कामगार रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या हक्काच्या पगारासाठी, PF ESICसाठी, सुरक्षा साधनांसाठी आणि सन्मानाने काम करण्यासाठी त्यांनाच संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप आहे. हा प्रश्न केवळ पगाराचा नाही, हा प्रश्न आहे कामगारांच्या हक्कांचा, सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा. उत्तरं दिले जाते आणि आम्ही काही बोलायला गेलं ना तर आम्हाला डायरेक्ट काढून टाकायची धमकी दिली जाते आणि मेमो हातात दिला जातो. आम्ही आमचा रिफंड देणार नाही. आमचा पगार वेळेचे वेळेवर होणं हे गरजेचं आहे. सर आले का आम्हाला खूप दमदाटी करताय. तुम्हाला एवढा पगार नाही, तुम्हाला काढलं जाईल, तुम्हाला असं केलं जाईल, खूप आम्हाला दमदाटी करताय. ते कोण नेमकं आम्हाला तेच कळालं पाहिजे. ना त्यांचं कंपनीचं ID कार्ड ना काही युनिफॉर्म नाही, काही नाही. आले का ते वरती वॉशरूमच्या इथं जातात, लेडीजच्या इथं, तिथं ना कोणी कर्मचारी सोबत घेऊन जातात, तिथं जाऊन लेडीज बाथरूम मध्ये फोटो काढतात. अशी थोडी सुपरवायझरची गैरवर्तणूक असेल तर आम्ही तरी काय करायचं कर्मचाऱ्यांनी? आज उद्या काही कमी जास्त कोणत्या लेडीजने काही केलं तर आमच्यावर आले, कारण का आम्ही इथं काम करतो. तर याच्यावर जे काय आमचे सुपरवायझर आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर काहीतरी कठीण कारवाई करण्यात यावी ही पालिका प्रशासनाकडून आणि आमच्या सर्व जे आमचा स्टाफ आहे त्यांच्याकडून ही नम्र विनंती, लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा फक्त. प्रशासनाने या आरोपांची तातडीने चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्या: दर महिन्याला 1 ते 5 तारखेच्या आत पूर्ण पगार देण्यात यावा. प्रत्येक कामगाराला नियमित पे स्लिप देण्यात यावी. रिफंडच्या नावाखाली होणारी कथित पैशांची वसुली तात्काळ थांबवावी. कामगारांना दर्जेदार आणि वैध सेफ्टी किट उपलब्ध करून द्यावेत. महिला कर्मचाऱ्यांचा कथित मानसिक छळ तात्काळ थांबवावा. PF आणि ESIC जमा झाल्याचा संपूर्ण हिशोब कामगारांना द्यावा. कामगारांना धमकावण्याऐवजी त्यांच्या तक्रारींची अधिकृतपणे चौकशी करावी. ज्यांच्या हातात झाडू आहे ते हात दुर्बल नाहीत. रुग्णालयाची स्वच्छता राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा प्रश्न आता प्रशासन किती गांभीर्याने घेणार? पगार वेळेवर मिळणार का? PF ESICचा हिशोब मिळणार का? रिफंडच्या आरोपांची चौकशी होणार का? आणि कामगारांना धमकावल्याच्या आरोपांवर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी द्यायलाच हवीत. इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील स्वच्छता कामगारांचा आवाज आता दबणार नाही. नाशिक आवाज, नाशिक.